ग्रामविकासाला चालना देण्यासाठी सुरू असणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आता कलाकारही मैदानात उतरलेत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील पिराचीवाडी गावात विनोदी अभिनेते भाऊ कदम यांनी थेट बैलगाडीवर एंट्री करत गावकऱ्यांची मनं जिंकलीत। पिराचीवाडी गावाची निवड मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात झाल्यानं गाव करेल ते राव काय करेल या म्हणीप्रमाणे अक्षरशः गावाचा कायापालट झालाय। पाहूयात। कोल्हापुरातील पिराची वाडीची मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात निवड। ग्रामविकासाला चालना देण्यासाठी कलाकार मैदानात। पिराची वाडी गावानं केलेला कायापालट पाहता भाऊ कदम झाले थक्क। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातील पिराची वाडी गाव एकेकाळी हमालांचं गाव म्हणून या गावाची ओळख होती। या गावातील घरटी एक दोन लोक आजूबाजूच्या ठिकाणी असणाऱ्या कारखान्यात हमाली करायचे। वर्षानुवर्ष हमालांचं गाव म्हणून अशी ओळख गावकऱ्यांनीच पुसून टाकली आहे। गावानं ठरवलं तर गाव काय करू शकतं याचं पिराची वाडी गाव म्हणजे उत्तम उदाहरण। रस्त्याच्या दुतर्फा झाडं, ग्रामपंचायतीची हायटेक इमारत, गावातील शाळा अशा अनेक गोष्टी गावकऱ्यांनी सहभागातून उभारल्या। भाऊ कदम यांनी गावाचा विकास पाहिला आणि ते अक्षरशः थक्क झाले। जे पाणी नव्हतं इथे कधी, तर ते पाणी 24 तास सुरू केलं आहे। म्हणजे सरपंचांचे आभार आहेत की या सगळ्या योजना त्यांनी राबवल्या गावात आणि हे गाव समृद्ध केलं। म्हणजे वृक्षारोपण घ्या तुम्ही, स्मशानभूमी जे बघाल तर तिकडे त्याची भीतीच वाटत नाही जी आधी वाटत होती, पण आता तर ते वाटतच नाही। मुलं खेळतात तिकडे, वाढदिवसाचे कार्यक्रम होतात, असं समृद्ध गाव केलं आहे। दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीय एस यांनी देखील या योजनेमध्ये पिराचीवाडी गाव सहभागी झालं असून गावकऱ्यांनी केलेला कायापालट पाहून या अभियानात नक्कीच नंबर पटकावेल असा विश्वास व्यक्त केलाय। अशा पद्धतीने गाव तुम्हाला कुठेही महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही। स्वतः लोक पैसा घेऊन इथे काम करणारे, सगळे लोक एकत्र येऊन काम करणारे आणि फक्त स्पर्धासाठी नव्हे पण गावांचं नाव देशभर जाण्यासाठी म्हणजे 24 तास काम करणारे गाव पिराचीवाडी आहेत। मला तर आज असं वाटत आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये राज्यात प्रथम नंबर आलेले, अभिनंदन करण्यासाठी सर्व लोक आलेले आहेत। गावकऱ्यांनी सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्व सदस्यांवर ठेवलेल्या विश्वासाला पात्र राहून गावाचा सर्वांगीण विकास केलाय। स्मशानभूमी आहे म्हणून अशी कोणालाही गावात अशी भीती नाही की कसं जायचं काय। आणि त्याचप्रमाणे परत ग्रामपंचायत इमारत खूप सुंदर आणि देखणी आम्ही उभी केलेली आहे। त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये 1500हून अधिक झाडे आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे आणि RCC अशी मराठी इमारत शाळा आम्ही बांधलेली आहे। या गावाची सुधारणा अतिशय प्रचंड झालेली आहे। स्मशानशेड म्हणा, अंतर्गत रस्ते, पाण्याची व्यवस्था, शाळेचं शिक्षण आणि गावातील सर्व देवालय हे संपूर्ण नूतनीकरण झालेलं आहे। गावातले अंतर्गत रस्ते चांगले केलेले आहेत, पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे आणि पूर्वीपेक्षा गावाची चांगली प्रकारे सुधारणा झालेली आहे। एकूणच पाहिलं तर गाव करील ते राव काय करील या म्हणीप्रमाणेच पिराच्या वाडी ग्रामस्थांनी अक्षरशः गावाचं रूपडं पालटलं आहे। त्यांचा हा प्रयत्न नक्कीच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात नावारूपाला येईल यात कोणतीही शंका नाही। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।